वाव, पनीर मसाला मस्त मसालेदार आणि चटपटीत झालेला आहे. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी केलेला आहे पनीर मसाला. तर आता याची कृती पाहूया. हे 2 टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत मोठे मोठे आणि 2 कांदे चिरून घेतलेले आहेत मोठे. आता या दोन्हीला आपण उकडून घेऊया. भाजल्यानंतर पण चालेल, पण मी आज उकडून घेणार आहे. तसा पाण्याचा वास जातो, त्यामुळे याला उकडून घ्यायचं. याला उकडायला ठेवलेला आहे आपण 5 मिनिटं. याला उकडून घेऊया, म्हणजे या कांद्या टोमॅटोचा वास निघून जाईल आणि परतताना जास्त वेळ लागणार नाही परतायला. हे बघा, आपलं उकडून झालेलं आहे. आता याला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. हे बघा, कांदा टोमॅटो आपला बारीक करून झालेला आहे. 200 ग्राम पनीर घेतलेला आहे. तुम्ही इथं 2 चमचे पनीरचा मसाला घेतलेला आहे. 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या. इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे, ते तमालपत्र घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी आणि मिरे 4 घेतलेले आहेत. मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे, तर त्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते. अद्रक लसणाची पेस्ट छान परतली. आपण यामध्ये ते तमालपत्र, लवंग, दालचिनी, मिरे सगळं टाकून घेऊया. तर हे छानसं लाल झालेलं आहे. टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकून घेऊया. याला उकडून घेतलेलं असल्यामुळे याला परतायला जास्त वेळ लागत नाही, लगेच परतत हे. त्यामुळे शक्यतो उकडूनच घ्यायचं, भाजून घेतलं तरी चालेल. हे बघा, मी मीठ टाकून घेते यामध्ये, म्हणजे हे लवकर परतते आपलं. मीठ टाकून हलवून घेऊन यावरती 2 मिनिटं झाकण मारून घेऊया, म्हणजे पटकन परतते. हे बघा, 5 मिनिटांना झाकण काढून झालेलं आहे. बघा, आपला कांदा टोमॅटो मस्तपैकी परतलेला आहे. तर आता यामध्ये आपण पनीरचा मसाला टाकून घेऊयात, चटणी टाकून घेऊयात आणि हळद पण टाकून घेऊयात. याला 2 मिनिटं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. बघा, मसाले पण व्यवस्थित परतलेले आहेत, त्याला मस्त असं तेल आलेलं आहे. तर आता आपण थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून घेऊयात आणि फ्लेम थोडासा जास्तच ठेवायचा, वाढवायचा. आणि यामध्ये हे आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊयात. याला 2 मिनिटं परतून घेऊयात पनीरचे तुकडे टाकल्यानंतर. याला 2 मिनिटं झाकण मारून घेऊयात, म्हणजे पनीर मस्त त्यामध्ये. हे बघा, मस्त पैकी पनीर आपलं शिजलेलं आहे. यामध्ये याला छान असं टेक्स्चर आलेलं आहे, वास पण खूप छान येतो या. मी पण एकदा नक्की करून पहा. हे बघा, झालेली आहे आपली पनीर मसाला डिश तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.